अरिहंत सुपरमार्केटची धमाकेदार ऑफर. खरेदी करा कमाल, मिळवा बक्षिसे धमाल. ₹2000च्या पुढील खरेदीवर 1 लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे. आमचा पत्ता अरिहंत सुपरमार्केट, कोल्हेमळा चौक, नारायणगाव. आणि त्यांना सलाईन लावलेला असताना त्या मुलीचे वडील देखील शैलेश आज सलाईन लावलेला असताना शैलेश इथं उपस्थित आहेत. कारण आज सकाळी देखील बाबूबाई रंगनाथ जाधव या जांभूळच्या आजींवर देखील बिबट्याने सकाळी 6 वाजता हल्ला केला. बांधवांना तुम्ही कदाचित काहीला पाहिलं असेल की तिच्या घरापासून जवळपास 5 किलोमीटर राऊतसाहेब इथं अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून उपस्थित आहेत. माननीय संजीव गिर साहेब पुणे जिल्ह्याचे SP हे देखील इथं उपस्थित आहेत. आणि त्यांना मी सांगू इच्छितो की आता स्पॉटवर जायचंय. तर घरापासून 5 किलोमीटर त्या बिबट्याने त्या मातेला त्या ठिकाणी फरफटात ओढत त्या ठिकाणी नेलं, रक्त सांडत त्या ठिकाणी गेलं. आणि ज्यावेळी मुलांनी पाहिलं की आपली आई आली नाही, परंतु बाहेर येऊन पाहिलं की रक्त पुढं सांडलेलं आहे आणि तो माग काढत तिथं बबनराव पळत उसामध्ये गेले आणि आपल्या आईला सोडताना त्याने नजरेसमोर त्या ठिकाणी बिबट्या पाहिला आणि इकडून त्यांनी दगड उचलला, बिबट्याने सोडलं आणि त्या ठिकाणी आपल्या आईला बिबट्याने मारताना नजरेसमोर त्या ठिकाणी पाहिले. ह्या दुर्घटना होत असताना 12 तारखेला झाली, आज 22ला झाली. तर नंतर साहेब 15 तारखेला देखील इथं रास्ता रोको मोठ्या प्रमाणात झालं. अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. अनेकांनी घरी जाऊन कुटुंबियांचं सांत्वन देखील त्या ठिकाणी केलं. आज देखील लोकप्रतिनिधी आले, मीडियावाले आले आणि त्यांनी देखील त्या ठिकाणी भेटी दिले. आमचं म्हणणं असं आहे की गेले काही दिवसांचा जर तुम्ही अभ्यास त्या ठिकाणी केला तर जांभूळ या गावामध्ये मागील 2 वर्षामध्ये 6 व्यक्तींचा आजचा व्यक्ती धरून 6 लोकांचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यामध्ये झालाय. अनेक जण जखमी त्या ठिकाणी झाले. पिंपळखेडमध्ये 2 लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला. म्हणजे ही शेजारच्या सलग गावांमध्ये आजपर्यंत गेल्या 2 वर्षात 8 लोक मृत त्या ठिकाणी झाले. पण इथली आकडेवारी अशी सांगते की मागील काही वर्षामध्ये जुन्नर डिव्हिजन क्षेत्रामध्ये 55 लोकांचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यामध्ये झाला. आणि शेतकऱ्यांची पाळीव 16,500 जनावर त्या ठिकाणी मृत त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणून आमची आपल्याला विनंती अशा प्रकारची आहे. अनेक वेळा जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठका झाल्या, लोकप्रतिनिधी तिथे गेले. गेल्या वेळी सांगण्यात आलं की एवढा निधी उपलब्ध करून दिला आणि पिंजऱ्याची व्यवस्था करण्यात आली. 4 दिवसापूर्वी देखील मीटिंग आपल्याकडे झाली आणि त्यावेळी सांगितलं की पिंजरे घेण्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला. साहेब मला एक या निमित्ताने सांगायचे की प्राणी हे असे आहेत, हे सगळे शेतकरी तुम्हाला अनुभव आहे. आपल्या घरी मांजर पण असतं आणि कुत्र पण असतं. आपल्याला जर मांजराने कुत्र्याने वैताग दिला, आपण ते गाडीत येऊन कुठेतरी दुसऱ्या गावात नेऊन सोडतो. ते तिकडेच राहतं का तुमच्या घरी परत येतो. आणि हा बिबट्या देखील तुम्ही ज्यावेळी पिंजऱ्यामध्ये पकडता तुमची माणिकची क्षमता ती संपलेली, पूर्वी 38 होती, आता 50-55 त्या ठिकाणी असेल. परंतु हा बिबट्या पकडल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी माहिती तर तो पिंजऱ्याच्या पिकअप मध्ये टाकलेला असतो. त्या गाड्या देखील इथल्याच कोणाच्या तरी असतात आणि हा बिबट्या जास्तीत जास्त बोट्याची हात आणि इकडे वरच्या बाजूला तिथं आपला हा घाट आण्यामाळशेर घाट इथं तो सोडला जातो आणि तो बिबट्या पुन्हा रिटर्न 4-8 दिवसामध्ये त्या ठिकाणी येत असतो. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे, तुम्ही सगळ्यांनी अभ्यास केलेला आहे की मांजर जातीमधला हा बिबट्या जशी मांजरीला किती पिल्लं होतात 4, 2 काय असतील त्या असतील. बिबट्याला देखील वर्षामध्ये त्या मादीला किमान 2 ते 4 त्या ठिकाणी पिल्लं त्या ठिकाणी होत असतात. आता अधिकाऱ्यांची आकडेवारी अशी आहे की या परिसरामध्ये 800 ते 900 बिबटे त्या ठिकाणी आहेत. 800 जर असतील तर निम्मे आपण मादी धरण्याच्या ऐवजी आपण 300 धरू मादे. आणि जर 300 पैकी मी म्हणतो 200 मात्या 1 वर्षामध्ये त्याला वेळ झालं आणि कमीत कमी 3 पिल्लं जरी झाली तर वर्षाची या परिसराची पैदास ही 600 किमान. बरोबर. त्यामुळं हे प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. म्हणून आमची आपल्याला विनंती आहे
उद्याच्या काळामध्ये आज आम्ही निर्णय घेतला की एवढी घटना झाल्यानंतर देखील ना वन खात्याचे मंत्री आले, ना पालकमंत्री आले, ना जिल्हाधिकारी आले. कारण निर्णय घेणारे ते. काही पाऊस आला तर मी शेवटपर्यंत इथून हलणार नाही. कारण मला मनापासून त्या माता पित्यांना धन्यवाद द्यायचे. पुरुष मंडळी हवेत बसली होती, पण या सगळ्या महिला त्या ठिकाणी रस्त्यावरती बसून होत्या, गाड्या अडवीत होत्या. कारण बाप म्हणून आपलं नाव जरी मुलाच्या पुढे लागत असलं ना, तिच्या पोटामध्ये 9 महिन्याचा गोळा वाटला जातो. तिला कळकळे की माझ्या पोटचं पोरं गेल्यामुळं काय दुःख आहे, म्हणून त्या माता त्या ठिकाणी हल्ल्या नाही. म्हणून मी आपल्या सर्वांना सांगतो की सारखं रास्ता रोको करायचं नाही, आंदोलन करायचं नाही. एकदा आपण हा प्रश्न हातामध्ये घेतलाय, आम्हाला व्यक्तिगत कोणाला 2-4 ठिकाणी द्यायचा आहे, आरोप आम्हाला करायचा आहे, आम्हाला मार्ग काढायचा आहे. आमचं सोल्युशन अशा पद्धतीने काढलं जावं ज्या पद्धतीनं की देशाच्या पंतप्रधानांनी आफ्रिकेवरून चित्ते मागवले, त्यांच्याकरता 200-400 एकरचं काहीतरी त्या ठिकाणी एक फॉरेस्ट मध्ये चांगल्या प्रकारचं निवारण निर्माण करण्यात आला आणि ते चित्ते तिथं सोडण्यात आले. आज आमच्या ह्या एका गावामध्ये जर 5-10 बिबटे त्या ठिकाणी राहत असतील तर ह्या परिसरामध्ये काही गावांमध्ये आता आपल्या इथं फॉरेस्ट आहे की नाही, फॉरेस्ट मध्ये आम्ही एक फांदी तोडली आमच्यावरती ऍक्शन घेतली. शेतकऱ्यांनी झाडं नसताना पाईपलाईन जरी न्यायला लागलं त्याला त्या ठिकाणी केस दाखल केली जाते, त्याला हात टाकलं त्या ठिकाणी. आमचं म्हणणं आहे की तुमच्या जेवढी फॉरेस्टची जमीन आहे त्या फॉरेस्टला बिबट्या जास्तीत जास्त 8 फूट उंचपर्यंत उडी मारत जाते. किती मारतो साहेब जास्तीत उंच? साहेब म्हणतात 12 फुटापर्यंत. आमची तुम्हाला विनंती असेल का तुम्ही एक निर्णय त्या ठिकाणी घ्या. तुमचं डोकं कसे असेल, अधिकारी हा परीक्षा देऊन पास झालेला असतो, आमच्यापेक्षा जीवन असतो. पण आमचं आजारी माणसाचं डोकं आहे, जर तो 12 फूट उडी मारायचा असेल तर 14 फूट उंचीचं कंपाऊंड फॉरेस्टला मारावं, ज्याच्यातून बिबट्या बाहेर निघणार नाही. आणि त्याच्यामध्ये ते बिबटे त्याच्या गावामध्ये त्या परिसरामध्ये नेऊन सोडावे. बरोबर? आता त्याला खायला काय देणार? आम्ही शेतकरी आहोत. एक कायदा झाला गोवंश हत्याबंदी, आमचा विरोध नाही. पण आज सगळे या परिसरामध्ये ज्यांच्या घरी दुभती जनावर त्यांनी हात वर करा. काय आहे ते 80% लोकांकडे दुभती जनावर. आता गाईला जर गोरा झाला तर पूर्वीच्या काळामध्ये गोरा जर झाला, मला पाहिजे तुम्ही ठेवायचा, मला नको असेल तर माणूस यायचा आणि तो घेऊन त्याची विल्हेवाट त्या ठिकाणी लावली जात होती. आमचं म्हणणं एवढंच आहे का इथं त्यांना खाद्य मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले. कारण ज्यावेळी कुणीतरी संघटनेच्या माध्यमातून येतो, गाडी अडवतो, यांची हत्या करायला त्या ठिकाणी चालवलेले पोलीस येतात, गुन्हा दाखल करतात, कुणीही ते गोऱ्याला घेत नाही. आज रोज एका गावात 20 ते 25 किमान सांगितले मी 20 ते 25 गोरे या ठिकाणी 8 दिवसाचे सोडले जातात. या परिसरात त्यांना मुबलक प्रमाणात खाद्य मिळतं. म्हणून तुम्ही इथं आमच्या भागाच्या फॉरेस्टमध्ये बिबट्याच्या ठिकाणी टाका. परदेशामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये जे कंपाऊंड असतं त्याला कमी व्होल्टचा जर करंट त्या ठिकाणी सोडला, बरोबर, तर त्याला जर झटका बसला तो कंपाऊंडला काही सुद्धा होणार नाही. आणि ते जेवढी खादड लागते तेवढी खादड देण्याची व्यवस्था आम्ही सगळे शेतकरी बांधव करतो. माझी खूप ओरिएंटेड प्रश्न लगेच मार्गी लागतात. आणि म्हणून तुम्ही काही ठिकाणी कंपाऊंड टाकले, आतमध्ये कशी आहेत काय आम्हाला माहिती नाही, काटा कुठं उदाहरण रोडला. म्हणून तुम्ही हा विषय मार्गी घ्या. पिंजरा लावला उचलला सोडू नाही, त्याला न्यायचा आमच्या डोळ्याच्या ठिकाणी सोडा, त्याचा बंदोबस्त करा. त्याचप्रमाणे आज अनेक गोष्टींवर बोलण्यासारखं असतं. सगळ्यात महत्वाचं शहरामध्ये कुत्र्यांचं प्रमाण वाढलं, मोठ्या धनाढ्य लोकांना चावली, अधिकाऱ्यांना चावली, कायदा पारित करण्यात आला, नगरपालिकेने गाड्या आणल्या, कुत्री सगळी गोळा केली, त्याच्यावरती नसबंदी केली, कुत्र्यांचं प्रमाण घटवलं. आमच्या भागात कुत्री राहिली नाही, कारण सगळी बिबट्याने खाऊन टाकली. शेतकऱ्यांचा हक्काचा राखण करणारा प्राणी शिल्लक राहिला आहे. म्हणून तुम्ही ह्या पकडलेल्या बिबट्याची नसबंदी कधी करणार हा आमचा सवाल आहे. याची संख्या घटवणार कधी, यासाठी आपल्याला काम त्या ठिकाणी करावं लागेल. म्हणून आम्ही आपल्याला कळकळीची विनंती करतो की जिथं जिथं दुर्घटना घडते तिथं
अनेक वरिष्ठ मंत्री भेट देतात, मुख्यमंत्री भेट देतात, जिल्हाधिकारी भेट देतात। या परिसरामध्ये आम्हाला आठवते 55 लोक गेली, 8 या परिसरातली लोक 2 वर्षात गेली। कोणाच्याही घरी ना जिल्हाधिकारी आले, ना मंत्री आले, ना मुख्यमंत्री आले। ही एक आपत्ती या भागामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये राऊत साहेब तुम्ही कलेक्टर सांगितलं नसल्यामुळे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून ते इथं उपस्थित आहेत। आमची तुम्हाला विनंती की येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना घेऊन जागृत मध्ये त्या ठिकाणी मीटिंग लावली पाहिजे, हा आमचा आग्रह त्या ठिकाणी। नंबर 2, माननीय वनमंत्री गणेश नाईक साहेबांशी मी देखील 16 तारखेला बोललो आणि त्यांनी देखील मला सांगितलं की मी पुढच्या आठवड्यामध्ये या परिसरामध्ये येतो। तेव्हा नाईक साहेब राज्याचे वनमंत्री आहेत, अजितदादांना देखील मी सकाळी निरोप दिलेला आहे, ते पालकमंत्री आहेत। आदरणीय पवार साहेबांनी मीडियाला बातमी पाहून मला बरोबर 10:30 वाजता फोन केला की हा बिबट्याचा प्रश्न मी हातामध्ये घेतो आणि याच्यात कायमचा मार्ग काढण्यासाठी आपण काम करतो। म्हणून 4 दिवसात जिल्हाधिकाऱ्यांना इथं आढावा मीटिंग घ्यावी, वनमंत्री आणि पालकमंत्र्यांना आढावा आणि याच्यावरती कायमस्वरूपी तोडगा त्या ठिकाणी काढावा आणि या परिसरातील बिबटे हे 100% कधी तुम्ही उचलून त्या ठिकाणी घेणार याचं देखील उत्तर या ठिकाणी जे फॉरेस्टचे अधिकारी असतील किंवा आपण असाल यांनी द्यावं, एवढीच आमची मागणी। आमचा खालच्या कोणत्या अधिकाऱ्यावर त्या ठिकाणी रोष नाही, व्यक्तिगत कोणावरती इतर राजावर मॅडम देखील आहे, सर्व लोक जे बोलतात हे डोळ्यात देखत झालेले जे दुःख आहे ते सहन होत नाही म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी बोलतात, परंतु निर्णय घेण्याचा अधिकार यांना खालच्याला अरे बोला नाही, एसी आपला नाही। मग ते प्रत्येक जण सांगतो कलेक्टरकडे गेलं पाहिजे, मंत्र्यांकडे गेलं पाहिजे, मग शेवट पोट टाकलं जातं दिल्लीमध्ये। खासदारांनी देखील पार्लमेंटमध्ये हा विषय मांडला, ते देखील येणार आहे, त्यांना काय म्हणणं मांडायचं ते देखील मांडतील। परंतु मला आपल्याला सांगायचे की जर या प्रश्नाचं उत्तर 8 ते 10 दिवसात सगळे इथं येऊन गेले नाही तर मी सगळ्या शेतकऱ्यांच्या साक्षीने सांगतो की आता इथं धरणं आंदोलन करायचं नाही। जे आमचं यानंतरचं आंदोलन होईल ते थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर होईल। पुण्याला एवढं सांगतो, धन्यवाद। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।